हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू मिनी व्लॉग. आज मी सकाळी काही व्लॉग केलाच नाही, आता डायरेक्ट संध्याकाळीच करते. म्हटलं सकाळपासून एकही व्लॉग मी पोस्ट नाही केला, तर म्हटलं एक छोटासा मिनी व्लॉग पोस्ट करूया आता. काही स्पेशल नाही आहे, पण आज मी काही बनवलं आहे जेवणामध्ये स्पेशल ते सांगते. तर आत्ता माझा स्वयंपाक झाला आहे, सगळा 7:30 वाजलेत आणि बघू शकते किचन एकदम क्लीन आहे. एवढा मला ना क्लीन किचन असलं किती छान वाटतं ना. असं वाटतं किचन गंद होऊच नये, पण आपल्याला स्वयंपाक पण करायचा असतो त्यामुळे थोडंसं होतं. पण तरी मला असं वाटतं की म्हणजे न पसारा करता न जास्त घाण करता सुद्धा स्वयंपाक बनवता येतो की नाही. तर आता झालेलं आहे सगळं माझं स्वच्छ, भांडी वगैरे आत्ता एवढी घासली. सकाळपासून ही 3री वेळ आहे आणि अजून एक वेळ होणार आहे. म्हणजे 3-4 टाईम भांडी तर निघतातच निघतात, पण त्यात काही आता ऑप्शन नाही आपल्याकडे. पण एवढंच की आपण क्लीन ठेवू शकतो आहे की नाही. तर आज मी काय बनवलं स्पेशल तुम्हाला सांगते. आणि हां, पंखे क्लीन झालेत बरं का. हे बघा, कमेंट आली होती की फॅन थोडासा घाण झाला आहे. तर बरेच दिवस केलं नव्हतं आणि मलाच येऊन महिना झाला, त्यात इकडे तिकडे चालू होतं. त्यामुळं माझं पण बाकीची साफसफाई चालू होती. फॅनला काय मला वेळ नाही मिळाला, तरी हँडच्या मदतीनं ते साफ झालेलं आहे. आणि आज मी काय बनवलं ते तुम्हाला दाखवायचं आहे ना. तर हां, इथे बनवली आहे मी शेवग्याची शेंग. शेवग्याची शेंगची भाजी. आणि शेवग्याची शेंगा या बियाण सगळ्यालाच खूप आवडतात, तर पोळीला खूप तेल लागलं. मग जरा तेल जास्त पडले, चुकून पडलेलं आहे. इकडे भात आहे, इकडे चपाती आहेत. आणि स्पेशल काय आहे तुम्हाला सांगते. सिया तारक मेहता बघते. पडलं तर माझी मेहनत वाया. आता हां, आणखी नाही काय, फ्रीज साफ करायचं आहे बरं का. आधीच सांगते मी, फ्रीज साफ करायचं. तर आज स्पेशल आहे आंब्याचा रस. तर आज आंब्याचा रस बनवला आहे. आणि तुम्ही म्हणाल त्याला मिक्सरला नाही का केलं, एवढं फोकस आउट. तर तुम्ही म्हणाल मिक्सरला नाही का केलं, तर आम्हाला ना असा असंच आवडतं, म्हणजे असा केशर लागलेला. त्यामुळे मिक्सरचा जास्त आवडत नाही, ते एकदम स्मूद होतं ना, त्यामुळे ते नको वाटतं. तर प्रत्येकाची आवड, काही जणांना तसं आवडत असेल, काही जणांना असं केसर लागलेलं आवडत नसेल. तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे की नाही. चला आता सगळे आल्यानंतर मी जेवायला वाटते. तर आज आंब्याचा रस बनवला आहे स्पेशल. तर आता दुपारीच सगळे बनवणं बोलत आहे. दुपारी जरा बरंचसं काम निघालं माझं, त्यामुळं आत्ता सगळं स्वयंपाक झाल्यावर बनवला. आता थंड पण झालं आहे. आता थोडंसं फ्रीजमध्ये थंड व्हायला अजून ठेवते, म्हणजे जेवायच्या वेळेपर्यंत. जेवायच्या वेळेलाच काढायचं असं की नाही. आणि तारक मेहताचा आवाज येते. तर सिया तारक मेहता बघते, तिला तारक मेहताचा उलटा चष्मा खूप आवडतं. मला पण खूप आवडतं. सोनी मागे सर. आपको इतना ही टेंशन है ना, तो आप फोन करके चाचा जी को पूछ लीजिए. या बोलीला चिकू बंटी तर पाहिजे, नाहीतर तारक मेहता तर पाहिजे. मला पण तारक मेहता पर्सनली खूप आवडतं, पण हल्ली म्हणण्यापेक्षा बरेच दिवस झाला आता नाही जमत आहे. त्याआधी काम नंतर आपलं यूट्यूब वगैरे हे सगळ्यामध्ये बिझी झालेली. त्यानंतर टेन्शन, परत सिया विहान, त्यानंतर त्यांचं स्कूल, हे सगळं. आणि आता इकडे आल्यानंतर इकडेचं काम, त्यामुळे मला असं निवांत असं टी व्ही बघत बसायला वेळच नाही मिळत. जेवढ्यात मोकळा वेळ मिळतो तेवढ्यात मी ब्लॉग करते आणि लगेच पोस्ट पण करून टाकते, पण जास्त वेळ आपल्याला नसतो. विहान खेळते बाहेर. तर चला आजचा मिनी ब्लॉगमध्ये आता मी एवढंच. उद्या परत मिनी ब्लॉग करूया आपण. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. इकडं बघून बाय करायचं.